3-3, 4-4, 5-5 दिवसाचे ट्रेक्स असतात. कुठेतरी असं वाटतं का की जास्त होतंय, लांब होतंय, काहीतरी डाऊनफॉल्स येतात, मन कसं तरी वाटतं, चालायची इच्छा नाही होत. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की कशाला मरायला आलो. अगदीच होऊ शकतं. म्हणजे त्यासाठी तू 5 दिवसाचा ट्रेक केला पाहिजे असं नाही. माणिकगड सारखा किल्ला जो पनवेलच्या जवळ आहे, तो वन डे ट्रेक आहे. पण तो तुझा इतका जीव घेतो की माणिकगड हे नाव तू जे लोक सह्याद्रीमध्ये फिरतात त्यातल्या सगळ्यांना माहिती आहे की किती तो किल्ला तुम्हाला म्हणजे लिटरल तुमचे तो हाडं मोडतो. इतकं त्याला फिरून जायला लागतं. किंवा चंदेरी सारखा किल्ला आहे, अलंग मधून कुलंग आहेत, की ज्याच्यासाठी यू नॉट नेसेसरी तुला 5-6 दिवसाचे ट्रेक करायला लागतील. पण या एक एक 2-2 दिवसाच्या ट्रेकमध्ये पण तुला होऊ शकतं की यार कुठून तडमडायला. पण तुला माहितीये का ते टॉप वर जाऊन तुला जे समाधान आहे ना, तो तुला सगळा तो पसारा दिसतो. किंवा एक तुझं लिस्ट मध्ये विश लिस्ट तुझी कम्प्लीट झालेली असते की अरे हा मला आज इथं येऊन हे सगळं हे बघायचं होता, मला हा डोळसपणे बघायचा होता, मला इथं येऊन हा समोरचा किल्ला ह्याच्यावरनं कसा दिसतोय, हे दृश्य मी कुठेतरी बघितलं होतं, हे आज मी इथे येऊन बघतो. ते लक्षात ठेवून तुला ते इन्स्पिरेशन मिळतं आणि मग तू ती चढाई करतोस. पण हे होणं अगदीच साहजिक आहे की अरे कशाला आलो, याच्यापेक्षा घरी बसलो असतो. हे सवयीने नंतर कमी होत जातं. पण गंमत आहे त्याच्यामध्ये.